हाय हॅलो नमस्ते. वेलकम टू फिल्मी दर्पण. बिग बॉस मराठी सीझन 6 आणि झालेलं आहे मिडवीक इविक्शन. रेवा आज घराबाहेर गेलेली आहे. जे एक्सपेक्टेड होतं की रेवा बाहेर जाणार, कारण वाईल्ड कार्ड एंट्रीला फायनलिस्ट म्हणून पुढे घेऊन जाणं हे पूर्णपणे इलॉजिकल आहे. त्यामुळेच रेवा घराच्या बाहेर गेलेली आहे आणि ॲज सच तिचा वेगळा असा काहीच गेम नव्हता. जसा की आपल्याला संकेतचा गेम दिसत होता तसा रेवाचा गेम कधीच दिसला नाही. ती फक्त राकेश आणि राखीच्या मुळे इथपर्यंत पोहोचलेली आहे. तर असं आज रेवा घराबाहेर पडलेली आहे आणि तन्वीचं वेगळंच रूप आपण पाहतो आहे. म्हणजे जे सगळे लोक म्हणतात की ही रंग बदलते, सरडा आहे, तिच्याच ग्रुपमधले लोक तिला सरडा म्हणतात, विंचू म्हणतात. आणि आज सुद्धा तिचं ते घाणेरडं रूप आपल्याला दिसलेलं आहे की रेवा जाताना सुद्धा ती ज्या पद्धतीने बोलली अनुश्रीला आणि विशालला की बाबा चांगली मुलगी घराबाहेर चालली आहे, चांगल्या मनाची घराबाहेर चालली आहे आणि खोटारडे लोक, धक्काबुक्की करणारे लोक इथे राहिलेले आहेत. म्हणजे एखादा व्यक्ती इविक्शन होतोय आणि ही बाकीच्या लोकांना इतक्या घाणेरड्या पद्धतीने बोलतेय, याच्यावरनं तिचा जो माइंडसेट आहे ना तन्वीचा तो दिसतोय. तर लोकांनी ठरवायचं अशा माइंडसेट असलेल्या व्यक्तीला त्यांना विजयी करायचं आहे की एक मुलगी जी चुका ऍक्सेप्ट करते स्वतःच्या, कारण हा गेम आहे. हा गेम सारखाच खेळायला हवा. परंतु तुम्ही माणूस म्हणून कशा आहात ना हे सुद्धा या गेम मध्ये दिसतं. तन्वी दिसताना खूप चांगली दिसलेली आहे, सोज्वळ दिसलेली आहे, परंतु आता तिचं जे रूप आपल्याला दिसतंय ना ते माणुसकीला धरून नाहीच आहे. ज्या पद्धतीने काटा टीमने या दोघांना बाजूला टाकलेलं आहे, त्यांच्याशी नीट बोलत पण नाहीयेत, त्यावरून आपल्याला कळतंय की काटा टीम काय आहे. म्हणजे दीपाली ताई जी आहे ती आपण पाहतोय की अनुश्रीशी बोलते, विशालशी बोलते, परंतु हे काटावाले दुसरे तन्वी असेल, राकेश असेल, ज्या पद्धतीने विशालशी आणि अनुश्रीशी बोलतायत किंवा जसं त्यांना बाजूला टाकलंय, कंटिन्युअसली तन्वी यांच्या विरुद्ध बोलतीये, त्याच्यावरनं यांचा जो माइंडसेट आहे, घाणेरडा माइंडसेट आपल्याला दिसून येतो. तर कालच्या एपिसोडमध्ये ज्या आर्जेननी ज्या पाट्या गळ्यात टाकायला दिल्या होत्या त्या सगळ्या विशालने टाकून घेतला, कारण तो इरिटेट झाला, कारण सगळेच जो चुकीच्या टायटल्स आहेत ते विशालला देत आहेत. आणि तन्वी, रेवा आणि राकेश नंतर डिस्कस करताना आपल्याला दिसतात की बाबा तन्वीमध्ये स्वतःला बिचारा बनवण्याचा प्रयत्न करतोय. बिचारा बनवण्याचा प्रयत्न तो करत नाहीये, तो दिसतोय ज्या पद्धतीने तुम्ही ट्रीट करता. आणि रेवाला कुठेतरी जाणीव आहे की बाबा अनुश्री चुका ऍक्सेप्ट करते आणि हे जे आरजे आहेत त्यांच्या बोलण्यात असं दिसतंय की अनुश्री बाहेर लोकांना आवडतीये हे कळतंय. त्याच्यामुळे जी तन्वी आहे ना जास्त चिडलेली दिसते आणि तन्वी म्हणते की विशाल खंजीर खुपसणार आहे, अनुश्री सुद्धा. आणि राकेश जो आहे त्याला अनुश्री इथं अनफिट वाटते, बरोबर. आणि या काटा टीमला अनुश्री आणि विशाल हे जे आहे ते बिलकुल आवडत नाहीयेत. गेम वाईज जाऊ दे, माणूस म्हणून पण आवडत नाहीयेत, परंतु माणूस म्हणून हा काटा टीम काय खेळतोय हे सुद्धा त्यांनी स्वतःचं परीक्षण करायला पाहिजे. म्हणजे अनुश्रीचा खोटेपणाचा इतका उदो करते तन्वी. अनुश्री मध्ये इतके मी खरंच एवढी खोटं बोलते का? दीपाली ताई म्हणते इथे सगळ्यांनीच केलेलं आहे ते. बघा सगळेच जण खोटं बोललेले आहेत, सगळेच जण लपाछपी केलेली आहे, सगळ्या जणांनी चुकीचं वागणं इथे दाखवलेलं आहे. तन्वी जी एवढी म्हणते हेड अप करून जी बोलत असते तिने सुद्धा खूप चुका केलेल्या आहेत. तन्वीने सुद्धा चोरी केलेली आहे. प्रभूने जेव्हा पावर की चोरली तन्वी त्याच्यामध्ये सामील होती, जे पुढे आलं नाही. म्हणजे जी चोरी पकडली गेली नाही ती झालीच नाही असं नाही, प्रेक्षकांनी ती चोरी पाहिलेली आहे. तन्वी त्या चोरीमध्ये सामील होती प्रभूला. दुसरी गोष्ट, जेव्हा जो किराणा सामान जो लपवला होता राकेशच्या बेडमध्ये त्याच्यामध्ये सुद्धा ती गोष्ट तन्वीनेच केली होती आणि नंतर ती स्वतःच इश्यू करत होती की मी चोरी करणार नाही, मला घराबाहेर काढा वगैरे. खरं तर ती चोरी तन्वीनेच केली होती. आणि खोटं सुद्धा तन्वी खूप बोललेली आहे, मागे लोकांच्या खूप वाईट गोष्टी बोललेल्या आहे. विशाल बद्दल तर ती कंटिन्युअसली वाईट बोलतीये, अनुश्री बद्दल पण वाईट बोलतीये, परंतु या हे जे लोक आहेत अनुश्री आणि विशाल हे समोरून बोलतात, तर त्यांना मात्र ती म्हणते हे घाणेरडे आहेत, हे वाईट आहेत, वाईट वृत्तीचे आहेत. तर हे पूर्ण चुकीचं आहे, कारण तन्वी जी आहे ना अनुश्रीला घाबरलेली आहे, कारण ती एक इन्फ्लुएन्सर आहे आणि ती बाहेर तिचा जो फॅन फॉलोइंग आहे खूप आहे. आणि ती स्वतः तन्वी सांगते की मी या एजला जे अनुश्रीने अचीव केले ते अचीव करू शकले नाही, याचा रिग्रेट तन्वीला आहे. हे तिने स्वतः ऍक्सेप्ट केलं. आणि आज सुद्धा ती म्हटली की मी अडकलीये ना, धड मी इन्फ्लुएन्सर आहे ना मी एक प्रसिद्ध ऍक्टर आहे, त्यामुळे मला कोण वोटिंग करणार असं तिला वाटतंय. आणि म्हणून ती घाबरून त्या अनुश्रीचे पाय खेचण्याचा प्रयत्न करते. विशालचं म्हणणं असं आहे, विशाल अनुश्री दीपालीशी बोलतोय की बाबा फन गेम असेल तर तुम्ही फन मध्ये घ्या ना. तुम्ही प्रत्येक गोष्टीला तिथे एक्सप्लेनेशन देता आणि लोकांच्या नजरेत समोरच्या व्यक्तीला पाडण्याचा प्रयत्न करतात मुद्दामून, हे चुकीचं आहे. म्हणून तो विशाल काल इरिटेट झाला होता. आज घरात आली होती आरजे टिया आणि तिने चांगलं मनोरंजन या लोकांचं केलेलं आहे. आणि टियाने एक आग लावण्याचा जो गेम घेतला होता त्याच्यामध्ये तन्वी म्यूट करायची गरज कुणाला म्हणते तर विशालला. विशाल म्हणतो तन्वीच आहे म्यूट करण्याचा, कारण तिचा जो आवाज आहे इतका इरिटेटिंग आहे तन्वीचा, बरोबर.
अशा म्हणजे आजच्या पूर्ण एपिसोडमध्ये आपण पाहिलं की तन्वी जी आहे कंटिन्युअसली त्या अनुश्रीच्या आणि विशालच्या बद्दल वाईट गोष्टी बोलते. आता शेवटच्या 4 दिवसांमध्ये प्रेक्षकांनी पूर्ण गेम बघितलेला आहे मला वाटतं, आणि प्रेक्षक ठरवणार आहेत त्यांना कुणाला विजयी करायचं आहे. मग तुम्ही जे हे निगेटिव्ह गोष्टी बोलून कंटिन्युअसली प्रेक्षकांच्या मनात हे सांगण्याचा प्रयत्न करताय की ही यांना जिंकू देऊ नका, म्हणजे हा गेम आहे का? आता अनुश्री इतक्या दिवस तुम्ही बघितलं खोटं बोलली, पण तिने सांगितलं की हा माझा गेम आहे, पुढे जाण्यासाठी मी गेम खेळली. आणि तन्वी जो दिखावा लावून बसली होती तो दिखावा आज संपलेला आहे बघा. तिचा जो चेहरा आहे ना, मुखवटा, तो निघालेला आहे आणि मुखवट्याच्या आतली तन्वी आपल्याला दिसलेली आहे. तर या तन्वीला जिंकवायचंय का, कसं करायचं हे प्रेक्षकांनी ठरवायचं आहे. तर आता 4च दिवस राहिलेत. 19 तारखेला तर आपलं फायनल आहे, आणि या फायनल मध्ये आपल्याला कोण दिसणार आहे फायनलिस्ट ते आपण बघूया. इंटरेस्टिंग आहे. आणि जर हे बिग बॉस सीझन 6 मध्ये जर ट्विस्ट आहे, तर या बिग बॉस मध्ये असा ट्विस्ट यावा आणि जो डिझर्विंग पर्सन आहे तोच जिंकावा असं मला वाटतं. मे द गुड पर्सन शुड विन, गुड गेमर शुड विन. मुखवटेवाले लोक, मुखवटा लावणारे लोक इथे जिंकू नयेत असं मला वाटतं, आणि जे लोक खरे आहेत तेच इथं जिंकून जावेत. तर प्रेक्षकांनी ठरवायचं आहे. तुम्हाला कसं वाटतं ते? जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नमस्कार, धन्यवाद.